डोंगर दऱ्यात वसलेल्या आदिवासी भागात आरोग्य सेवेचा प्रकाश पोहोचवत मनराज प्रतिष्ठानने पुन्हा एकदा आपली सामाजिक बांधिलकी अधोरेखित केली आहे। मुंबईहून तब्बल 100 किलोमीटरचा प्रवास करत पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील वासुरी बुद्रुक घोडमाळ येथे मनराज प्रतिष्ठानचे 438वे मोफत आरोग्य शिबिर पार पडले। या शिबिराचे आयोजन शिवा फाउंडेशनच्या सहकार्याने करण्यात आले। नियमित वैद्यकीय सुविधा उपलब्ध नसलेल्या आदिवासी बांधवांसाठी हे आरोग्य शिबिर खऱ्या अर्थाने वरदान ठरले। शिबिरामध्ये एकूण 291 आदिवासी बांधवांची मोफत आरोग्य तपासणी करून त्यांना मोफत औषधे वितरित करण्यात आली। शिबिराचे विशेष आकर्षण ठरलं ते म्हणजे नेत्र तपासणी व मोफत चष्मे वाटप उपक्रम। यामध्ये 211 आदिवासी नागरिकांची डोळे तपासणी करून त्यांना मोफत चष्मे देण्यात आले, ज्यामुळे अनेक ज्येष्ठ नागरिकांना नव्या आशेचा प्रकाश मिळाला। मनराज प्रतिष्ठान गेल्या अनेक वर्षांपासून दर आठवड्याला अखंडपणे मोफत आरोग्य शिबिरे आयोजित करत असून आरोग्य ही प्रत्येकाची मूलभूत गरज आहे हा संदेश प्रत्यक्ष कृतीतून देत दारिद्र्य किंवा दुर्गमता माणुसकीच्या आड येऊ शकत नाही, हेच या आरोग्य शिबिरातून पुन्हा एकदा अधोरेखित झालं आहे। या शिबिरासाठी शिवा फाउंडेशनचे अध्यक्ष पुरुषोत्तम शर्मा, जालिंदर साळवी, विद्या यादव, डॉक्टर नेहा यादव, हिरवंत पांचाळ, नितेश प्रेमाणी व निलेश शिंदे यांनी मोलाचे सहकार्य केले। शिवा फाउंडेशनच्या वतीने मनराज प्रतिष्ठानचे विश्वस्त मनोज राजन नाथानी यांचा आदरयुक्त सन्मान करण्यात आला। सर्वांच्या एकत्रित प्रयत्नामुळे हे आरोग्य शिबिर यशस्वीपणे पार पडले। यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।